महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यातील अधीक्षक अभियंत्यांवर भ्रष्टाचाराचा पुरावा सिद्ध झाला, निलंबित का नाही? आंदोलनकर्त्यांचा संतप्त सवाल। बोगस कंपनीला काम देऊन खोटी बिले उचलून काळा पैसा जमा केल्याचाही केला आरोप। गेल्या 8 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रीय बहुजन सेनेच्या वतीने उपोषण करण्यात येत होते। मात्र या उपोषणाची अधिकाऱ्यांकडून दखल घेत नसल्याने अखेर आज कार्यकर्त्यांनी चक्क महावितरणाच्या मुख्य कार्यालयाच्या गेटमध्येच आंदोलन करायला सुरुवात केली। अधीक्षक अभियंता यांनी खोटे डीपी जळाल्याचे भासवून खोटी बिले संबंधित कंत्राटदारामार्फत उचलून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला। खराब न झालेली डीपी ही खासगी कंत्राटदाराला देण्यात आली असा आरोपच आंदोलनकर्त्यांच्या पत्रात देण्यात आला आहे। याच आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली महाराष्ट्र टुडे मराठी आमचे प्रतिनिधी देव राजाळे यांनी। देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी उपोषण करत आहोत। आमची सरस मागणी अशी आहे की जालना जिल्हा अधीक्षक अभियंता संजय प्रभाकर सरब यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचारामध्ये हा चार्जशीटमध्ये दोषी आढळून आला देखून तरी पण हे अधिकारी त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला का पाठीशी घालतात? यांचे अनेक मुद्दे आहेत। जालना असेल, बीड असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। आता सध्या ते जालना जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। आमची एकच मागणी रास की त्यांना एक तर त्यांचं इथून बदली करा, त्यांना मराठवाड्याच्या बाहेर टाका किंवा निलंबित करा। या माणसानं फार मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली आहे। हा भ्रष्टाचारामधला फार मोठा महाडाव आहे। माझा आपल्या चॅनलवाल्याला एकच विनंती आहे की ही बातमी आपल्या माध्यमातून व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा या डिपार्टमेंटचे घरचे धरचे देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे ही बातमी पाठवा। आणि एकीकडे हे सरकार म्हणतं की ह्या देशामधला भ्रष्टाचार आम्ही हे करू, हटवू। भ्रष्टाचाराला आळा घालणारं कोणी आहे का नाही याच्यामध्ये? आज गेल्या 8 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आमचा लेकरं बारा परिवार सोडून अशा ह्या बनरुग्ण अशा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला इथून हटवा, नसता आम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडावं लागेल। कधीपासून तुम्ही पाठपुरावा या सगळ्या घटनेचा करता? मी गेल्या 1 वर्षापासून ह्या प्रकारचा पाठपुरावा करतोय। याच्यामध्ये साहेब 10 प्रकारच्या चार्जशीट आहेत त्यांच्यावर। संभाजीनगरची 1, बीडच्या 6, 7 आणि जालन्यातल्या 2 अशा 10 प्रकारच्या चार्जशीट असूनही व्यवस्थापकीय संचालक त्यांना का पाठीशी घालतात? हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे। बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर मुद्दे आहेत, पण वेळेच्या भावी आता आमचे दोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष हे देखील बोलणार आहेत। काय सांगाल? तुम्ही वारंवार मागणी केली, निवेदन दिले, मात्र तुमच्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे। नक्स इलेक्ट्रिकल ही एक बोगस एजन्सी आहे। सुबे अंतर्गत जे कामे वाटप करतात ते लॉटरी पद्धतीनं ड्रॉ सिस्टीम आणि ऑन कॅमेरा याद्वारे सुबे अंतर्गत कामे वाटप करतात। परंतु मागच्या काही वर्षामध्ये एक बोगस एजन्सीला या महावितरण कंपनीने म्हणजे जो बी त्यावेळेस अधीक्षक अभियंता असेल त्यांनी त्याला बोगस वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्याला बोगस कामे वाटप केलेली आहे। त्यानंतर ते एजन्सी ओनर जे आहे त्याच्याकडे कुठलाही डिप्लोमा नाही आहे, डिग्री नाही आहे, असे 1.5 कोटीचे वर्क ऑर्डर त्याला दिलेलं आहे। आता अशा भ्रष्ट एजन्सी मालकाला हा MSCB स्टाफ म्हणजे सहाय्यक अधीक्षक बोगस कागदपत्र असं म्हणायचं की बोगस कागदपत्र करून ते प्रिंट उचलले म्हणून बोगस कागदपत्र पूर्णपैकी आम्ही त्याचे बाहेर काढलेले आहेत। त्याच्याकडे कुठलं डिप्लोमा नाही, डिग्री नाही आहे, कुठलंच लायसन्स नाही आहे। अशा भ्रष्ट एजन्सीला कोट्यावधीचे कामं देऊन त्याला गजाआड करतायत। म्हणजे आम्ही पाठपुरावा करतोय, 8 दिवसापासून इथं उपोषण करतोय आम्ही। आता माननीय व्यवस्थापक साहेबांना ध्यानात आल्याच्या नंतर बी ते त्यांना पाठीशी घालायचं काम करतायत। कारण की भ्रष्ट एजन्सी असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कारण डिपार्टमेंट फिर्यादी बनल्याशिवाय त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। तर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाऊन आलो तर ते स्वतः म्हणाले की डिपार्टमेंट जोपर्यंत फिर्यादी बनत नाही तोपर्यंत आम्ही एजन्सी मालकाला अटक करू शकत नाही, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकत नाही। आणि माझं नाव श्याम राठोड, जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल त्याच्यावर करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हटणार नाही। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आत्मदहनाचा पण इशारा देणार जोपर्यंत या प्रकरणाची दखल या व्यवस्थापक साहेबांनी नाही घेतली।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.